नमस्कार. मी अशोक चिंचोले. बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल संपादक. प्रेक्षको, लातूर पोलिसांनी 2 दिवसापूर्वीच शहरामध्ये MD ड्रगच्या ठिकाणी धाड टाकली. या ड्रगची विक्री होत असताना, या अंमली पदार्थाची विक्री होत असताना आणि त्याची खरेदी करणाऱ्या 2 तरुणांना पोलिसांनी अटक केली. विक्री करणाऱ्या एका जोडप्यापैकी महिलेला अटक केली. हे जोडपे मूळचे पुण्याचे, पण ते लोकांच्या मागणीनुसार या लातूर शहरामध्ये येऊन घातक अंमली पदार्थ विक्री करण्याचा व्यवसाय करीत असे. ते अत्यंत खुबीने आणि चालाकीने त्याची विक्री करीत होते. शहरात असेल, शहराच्या भोवतीचे जे अनेक तालुके आहेत, येथून येणाऱ्या व्यक्तींना, तरुणांना हे मोबाईलद्वारे विशिष्ट कोड नंबरचा वापर करून याची विक्री केली जात होती. तसं लातूर हे व्यापारी पेठ आहे, शिक्षणाची पंढरी म्हणून या शहराची ख्याती आहे. अशा या शहरामध्ये MD ड्रग उपलब्ध होणे घातक असं आहे. हा प्रकार अक्षरशः लातूर शहराच्या प्रतिमेला मारक, हानिकारक असा आहे. अशा स्वरूपाच्या बातम्या देऊ नये असा किती जरी विचार आला तरी घटनाच अशा काही घडत आहेत की लातूर शहरामध्ये MD उपलब्ध होत आहे अशा स्वरूपाच्या बातम्या अनेक वृत्तपत्राच्या मथळे भरून गेलेल्या आहेत. याच जिल्ह्यामध्ये 2-2.5 महिन्यापूर्वीच चाकूर तालुक्यामध्ये नशा आणणारी पावडर असते, त्याचं उत्पादन करणारा एक कारखाना चाकूर तालुक्यामध्ये मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शोधून काढला आणि तेथून काही किलो ही पावडर जप्तही केली. काही तर व्यक्तीच्या विरोधात गुन्हाही दाखल केला, अटकही केली. त्यानंतर लातूर शहरामध्ये जिथं ट्युशन एरिया म्हणून ओळखला जातो, सुतमिल रोड परिसरात एक जोडपं ही MD ड्रग पावडर विक्री करतं. ही कुणकुण लागल्यानंतर लातूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तिथं रेड केली. पहिल्यांदा त्यांनी 2 तरुणांना, अक्षरशः एक 28चा, एक 30 वर्षीय वयाचा तरुण होता, ज्यांनी ती पावडर खरेदी केली, त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि सोबतच त्या ठिकाणी भाड्याची रूम करून राहणाऱ्या एका महिलेलाही ताब्यात घेण्यात आले. त्या महिलेचा मिस्टर आणि ते मूळचे पुण्याचे, पण लातूर शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घरं करून किंवा रूम करून थांबायचे आणि ह्या ड्रगचा व्यापार किंवा ड्रगची तस्करी करायची. याचा अर्थ या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण हे कुठल्या तरी विशिष्ट प्रकारच्या नशेच्या आहारी चालले आहेत, आहारी जात आहेत, त्याकडे आकर्षित होत आहेत, हे लक्षात येत आहे. तसं या लातूर शहरामध्ये यापूर्वी अशा काही केसेस झाल्या की कुठल्या तरी एक विशिष्ट प्रकारच्या औषधी गोळ्या आहेत, ज्या अधिक प्राशन केल्या की त्यातून नशा निर्माण होते आणि त्या खरेदी करणे, त्या जवळ बाळगणे आणि त्याचं सेवन करणे याचंही प्रमाण तरुणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येतं. तशा काही केसेस या लातूर शहरातही झाल्या. त्यासोबतच या शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात देशी दारू असेल, विदेशी दारू असेल किंवा हातभट्टी असेल, अशी विक्री केली जाते. अनेकदा मान्यता प्राप्त अशा परमिट रूम आणि बारमध्ये त्याची विक्री केली जाते, पण त्याची विक्री कोणाला करायची, ग्राहक म्हणून येणारा व्यक्ती किती वयाचा आहे याचा विचार करायला पाहिजे किंवा या संदर्भात नियमही आहे. पण त्याचा कुठलाही विचार न करता सर्रास परमिट रूम, बार, हॉटेलमध्ये अगदी अल्पवयीन म्हटले जातील अशाही तरुणांना याची विक्री केली जाते. एवढंच नव्हे तर आपल्या लातूर शहराच्या भोवती जेवढे काही धाबे आहेत किंवा जिल्ह्यामध्ये धाबे आहेत, अनेक हॉटेल्स आहेत, अशा हॉटेलमधून देखील दारू, हातभट्टी किंवा इतर असे नशिले पदार्थ विक्री करण्याचा परवाना नसताना देखील अधिकृतपणे परवाना आहे अशा पद्धतीने कुठल्याही हॉटेलवर, धाब्यावर
दारू सहज उपलब्ध होते आणि सर्रास याचं सेवन केलं जातं. एवढंच नव्हे तर या शहरामध्ये एक ते व्हाईटनर नावाचा एक काय प्रकार आहे आणि त्याची विक्री होण्याचंही प्रमाण अधिक आहे. त्या संदर्भात अधिक चौकशी केली असता तर ते व्हाईटनर जे आहेत, छोटे-छोटे मुलं आपल्या हातरुमाल वर ते व्हाईटनरचे काही थेंब टाकतात आणि ते हुंगल्यानंतर त्यातून नशा येते असं सांगितलं जातं आणि मोठ्या प्रमाणात त्याची विक्री होत आहे. याशिवाय जे खोकल्याचं म्हणून जे औषध असतं, तर अनेक तरुण शंका येऊ नये म्हणून अशा खोकल्याच्या बॉटल्स खरेदी करतात आणि एका वेळी अख्खी एक बॉटल पिली तर त्यातूनही म्हणे नशा येते. एकूणच काय, या शहरामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये जे तरुण आहेत, आपण त्याला सर्व तरुण हे विद्यार्थीच आहेत असं म्हणू शकणार नाही. पण तरुणाई अक्षरशः या ना त्या प्रकारच्या नशेमध्ये व्यस्त होत आहे किंवा त्याकडे आकर्षिली जात आहे. आपलं लातूर शहर ही शिक्षणाची पंढरी आहे. इथं हजारोच्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. आपोआपच या सगळ्या प्रकारचा परिणाम त्या विद्यार्थ्यावर देखील दिसून येत आहे. या संबंध प्रकारावर कुठेतरी आळा बसणं आवश्यक आहे. या शहराची प्रतिमा एक रोजगार देणारं शहर, एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण देणारं शहर अशी प्रतिमा आहे आणि अशा प्रकारे जे नशेचे वेगवेगळे पदार्थ किंवा लिक्विड किंवा पावडर जे उपलब्ध होत आहे, हे घातक आहे आणि ते टाळण्यासाठी प्रशासन असेल, पालक असेल, या सर्वांनी दक्ष होणे, दक्ष राहणे हे गरजेचं आहे. नमस्कार.